औषधी मारत हसलं. आता तुम्हाला पहा 6 महिन्यात फ्रेशर आलं, एवढं झालं का नाही तुमचं आज म्हणून रिलॅक्स झालं की नाही. आता घरी गेले ना एकटे हसणार तुम्ही. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं तर इतके दरिद्री आहेत का ना त्या पण हसत नाही. अरे हसणं तुला काय रोल हसत आहे. हसत जा. आणि सगळ्या रोगावर एकच औषध आहे. हा काम का राग घालवायचा ना तुम्हाला, राग येऊ द्या ना, पण रागाच्या भरात वाईट कृत्य करायचं नाही. काही खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण काम आकळणं गरजेचं आहे. खून आकळा नाही तर काय, राग होऊ द्या ना, थोडा ऍक्सिडेंट झाला होऊ द्या, पण तुम्ही सहन करायला शिका. आणि आज माणसाला त्याच्यामुळं आनंद नाही. टेन्शन मध्ये माणसं, टेन्शन लोड आला, लोड टेन्शन मध्ये नुसते अशी गणगण गणगण झाली लोकांना. काही माणसं तर आता सध्या मोबाईलमुळे बोलायचेच बंद झालंय. काही माणसं मोबाईल नसला ना खिसा वाजीत येते, खिशात राहतो ना मोबाईल. छंद लागला पण लावायचाच असेल तर ब्रह्मानंदाचा लावा. सत चित आनंद. हा आनंद असा जर केला तर स्वर्गात सुख पायाजवळ येईल. शरीर मिळत नाही, मिळालाय धन्य झालो तर सतचित आनंद फायदा झाला. स्वर्गाची कल्पना पाया. आणि एक खरं सांगा, तुम्ही आणि मी आता मायासमोर बसून तुम्ही भोगलं ते स्वर्ग सुखच आहे. मेंदूचे प्रॉब्लेम आलेत, हा किंवा नाही आले का? मेंदूला ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालंय आणि थिंकिंग हाय झालंय. म्हणजे मेंदूला रक्त झालंय कमी, विचार लय मोठे. हो, समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील, काय विचार. दुसरा म्हणला मासे झाडावर चढतील, मासे. तिसरा म्हणला झाडावर चढायचं का म्हशी आहे का, म्हशी म्हणजे झाडावर चढायचं का म्हशी. काय विचार करतील लोक. आणि आज तुम्ही मी आहे ना सतत हातात मोबाईल ठेवून बातम्या ऐकू आपण आहे ना नको ते विचार करायला लागलो. काय होईल देशाचं, सगळं होईल. तू घरात नीट राह. दिवसभर भात लावून आला, भात आणि चुलीला पाय लावून बसला आणि बायकोला म्हणतो काय होईल देशाचं. ती म्हणली काही हो, लाकूड पडू लोका दोतार जळाले. देशाचं मूर्त्या तेवढं लाकूड लोटा पुढं दोतार जळल. तो मला जळलं तर माझं जळल. विचार करायला लागले लोक. एकाच्या दारापुढं म्हैशी यायची, तो नुसता म्हशी ग पाहायचा रोज. आणि म्हशीला म्हणायचा एकदा तरी तुझ्या शिंगात घुसन, काही गरज आहे का. काय माणसं आहे. म्हैस म्हणजे घुसवा, हे नुसतं म्हशी पाहायचं आणि एकदा तरी घुसलच म्हणला. आणि घुसलं ना म्हशीने गेला बोंग्या, अख्खं गाव त्याला धराय. मग लोक त्याला म्हणायचे अहो विचार करायचा, हा तो मला 6 महिने करीत होतो. काय विचार करता. माणसांचे विचार कमी करा, तुम्ही प्रसन्न व्हाल. काय माहिती, मेंदूला अटॅक काय येतो माहिती का, जळकाट माणसं झाली, जळकाट. नुसता ताप. गाडी घेतली त्याला मेला अरणार तर फोड मग मर. आणि प्रत्येक माणसांच्या मेंदूचा ताण कमी करायचा असेल तर कीर्तन हेच औषध आहे. हा कीर्तन हसत जा. भाकरी करताना भजन करीत जा, शिवाय देता मेला माय नशिबी कुठून आला, पार त्याला मिळत नव्हती तेव्हा तुला मेसेज टाकायचा. गेला ना तव्याव मी आला तेव्हा त्याला सारखा मेसेज टाकायचा. मी डिलीट केलं तर नवीनच टाकायचा. आणि आता मला फुगतो मग फुगा आला भाकरीला. असं नाही करायचं. काही माणसं तसं नाही करत. करायचंच असेल तर असं करा का देव आपल्याला होता येईल. नुसती कीर्तन काय कथा. आज ती काळाची गरज आहे. हसत हसत जगा. कोरोना आपल्या वरची काळजीच घ्या, पण जाता जाता सांगतो मोबाईलचे वापर कमी करा. फार येडे झाले लोक. एक तर गाडीवर आलं कानात मोबाईल गुतावलं त्यानं, दुसरीच्या वाट्यावर गाडी लावून घरी आलं. त्याची बायको म्हणली आपली गाडी इकली का, तुम्हाला तिकडे लावली काय. काय बोलतात माणसं.
सारखं ती बोट चाळीत बसत, झोप येतोय बी तसं नाही. त्याचा छंद कमीच व्हायला पाहिजे. काय मध्ये तुमचं? आणि त्याचे परिणाम काय झाले माहिती का? 1 मिनिट सांगा. जास्त मोबाईल वापरल्यामुळे संवाद कमी झाले. असं बोलत नाही एकमेक, एकटेच बसते येडे बाबळीत, मोरीत, तुरीत, सिमेंटच्या नळीत. गाडी आली बी निघून गेली, एकटेच आहे का नाही? एकटेच बसत आहे. आणि संवाद कमी झाला. संवाद कमी झाल्यामुळं मानसिक तणाव वाढला. आणि मग त्यांनी क्वार्टरही औषध काढलं टेन्शन मुक्त होण्यासाठी. क्वार्टरसाठी पैसे लागतात म्हणून चोरी सुरू केली. चोरी यशस्वी झाली. मग ऍप सापडवला. ऍप मध्ये दोस्ती केली. कोणाशी दोस्ती झाली? ऍप मध्ये पाहिली नाही, काही नाही, पण दोस्ती झाली. हा, गाठ पडली नाही पण दोस्ती. तिने ओळखलं हे कामातून, याच एटीएम मोकळं झालं. हे प्यायला लागलं. एक दिवस लई पेलं आणि मेलं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. आता काय वांग सांगू का 10व्यात? तो कसा मेहला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? भाषण करणाऱ्यांना काय एक व्यक्ती, उमद व्यक्तिमत्व गेलं. बरं, 2-3 ठिकाणची भाषणं सुद्धा टाळली पाहिजेत महाराज. लग्नातलं भाषण टाळलं पाहिजे. लोक लय वाईट बोलता खाली बसेल. ते आपल्याला वाटतं लोक लईच वाईट बोलता खालचे लोक. आणि 10व्यातलं भाषण आहे ना, हे लोक वाळू तापेपर्यंत करू नये. लोक घोडाला इथं खालून महाराज. आता देवगत आपल्याला घोड्याची सवय झाल्यामुळं चालतं ते. आता खालून लय वाईट बोलत काय लोक. बरं, भाषण करणारे असे राहतात ना, कोण मिळालंय काय तपास नाही. एक जण गाडीतून उतरला, भाषण करायला आला, ते माईकवर बोलणार आहे, ते लय नंगाट राहते. कोणची कशी लाल करतील. आणि आजचा जमाना आहे महाराज, कधीही ध्यानात ठेवायचं. तुम्ही सत्य वागाल तर तुम्हाला त्रासच होणार. तुम्ही लबाड वागणार, कल्याण होणार. तुम्ही कलियुगामध्ये एकच नियम आहे, फक्त खरं कोणी बोलायचं नाही, फक्त लाल करायची. हा, बस एवढंच पाठ करा. कोणी भेटला का त्याची, तो काही म्हणलं तरी आपण त्याची, तो किती नालायक असलं तरी आपण त्याची, तो किती हलकट त्याची लाल केली. आजचा जमाना कोणाचा आहे? लाल करणारच आहे. 10व्याचं भाषण करणारे म्हणले ते आलेत, आता ते 2 मिनिटं बोलतील. मग ते आले तर बाबराव नावाचा माणूस होता, त्याची बायको मेली होती आणि ती चप्पी करून बसलं होतं पुढं. आता हे भाषण करणाऱ्याने विचार करा ना, कोण गेलंय? तो आला तसा म्हणला, बाबूराव जाऊन 10 दिवस झाले. बाबूराव त्याच्याकच पाहत होता. आणि बाबूरावासारखं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या परिसरातून गेलं. त्यांच्यासारखा पैलवान ह्या पंचकृषीत नव्हता. आणि त्यांचे आणि माझे फार जवळचे सगळं. तो याच्याकच पाहत आला. तो म्हणला, आता माझ्या बायकोचा दावा आहे म्हणून सोडित होतो, नाही तर तुला उचलून आपटलं असतं. मला बायको करायचे, मी व्हॉट्सअपला टाकले, तो बाबराव गेला. काय बोलतील लोक सांगता येत नाही.